हॅलो डिअर स्टुडंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या चॅप्टरमध्ये आज आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टरिस्टिक शिकणार आहोत की ज्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्हाला जी माहिती होती ती तशी नाही आहे. ही प्रोसेस टोटली वेगळी आहे, परंतु तुम्हाला जे आधी माहित होतं ते नॉलेज हे अर्धवट होतं. आज तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल नॉलेज मी सांगणार आहे. आज आपण ज्या प्रक्रियेबद्दल शिकणार आहोत दॅट कॅरेक्टरिस्टिक इज रेस्पिरेशन. आतापर्यंत खरं खरं सांगा मला, तुम्हाला रेस्पिरेशन म्हणजे काय जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल रे? तुम्ही जास्तीत जास्त सांगाल की हवा आत घेणे बाहेर सोडणे, किंवा तुमच्यापैकी जे हुशार असतील ते सांगतील मॅडम ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं ह्याला रेस्पिरेशन म्हणतात. बरोबर बरोबर. परंतु खरं सांगू, ही जी प्रोसेस आहे जी तुम्ही आता सांगितली त्या प्रोसेसला एक वेगळंच नाव आहे. त्याचं नाव आहे ब्रीदिंग. मग रेस्पिरेशन म्हणजे काय? आम्हाला तरी शाळेत आतापर्यंत असं शिकवलंय, रेस्पिरेशन म्हणजे टेकिंग इन ऑक्सिजन अँड रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड, बट इट इज नॉट ऍक्च्युअली ट्रू. आज कसं ते समजून घेऊयात, नीट लक्ष देऊ. नाही का, इंटरेस्टिंग आहे माहिती. सो बेसिकली आपल्याला जगण्यासाठी जी रोजच्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी एनर्जी लागते, राईट? सो धिस एनर्जी कुठून येते? ही एनर्जी आपल्या बॉडीला जी एनर्जी लागते, तुम्ही म्हणाल ही एनर्जी येते खाल्लं, फूड खाल्लं की आपल्याला एनर्जी मिळते, परंतु तेही अगेन पार्शियल ट्रूथ आहे. फूड खाल्लं की एनर्जी येते हे अर्धवट सत्य आहे, म्हणजे सत्य आहेच नाही, नॉट अ डाऊट, अर्धवट सत्य आहे. आणि रेस्पिरेशन म्हणजे हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे हे पण अर्धवट सत्य आहे. सो या दोन गोष्टी आपण आज कंबाईन करणार आहोत. सो जी एनर्जी आपल्याला मिळते वेगवेगळ्या बॉडी प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी, ती ऍक्च्युली मिळते बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशन काय आहे, कुठं आहे, कसं होतं? रेस्पिरेशन म्हणजे काय की द प्रोसेस इन विच द बॉडी युजेस ऑक्सिजन अँड ब्रेक डाऊन द फूड अँड रिलीज एनर्जी, अशी त्याची डेफिनेशन आहे. आता तुम्ही कन्फ्युजन मध्ये आला असाल, राईट? की हे नक्की काय चाललंय. सांगते एकदम कन्फ्यूज होऊ नका. सी, मी काय सांगितलं, रेस्पिरेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण जे फूड खातो त्या फूडचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यातून रिलीज एनर्जी होते. म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, त्यातल्या दोन सिस्टम्स, एक आहे रेस्पिरेटरी सिस्टम आणि दुसरी आहे सर्क्युलेटरी सिस्टम. बरं ठीक आहे, आपण आधी रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल बघूया. दिस इज अवर रेस्पिरेटरी सिस्टम. आता ह्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये हे नाक आहे की ज्याच्याद्वारे आपण हवा आत घेतो. ही आपली ट्रकिया म्हणतात. हे जे आहे ना, तुम्हाला आय डोंट नो तुम्हाला ह्याच्या आधी झालंय की नाही, पण आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमचा हा जो पार्ट आहे इसको हम बोलेंगे ट्रकिया, और त्याला साधा सोपा शब्द आहे, बरं तुम्हाला लक्षात राहील असं सांगते, विंड पाईप. ज्याच्यातून हवा आत येते त्याला म्हणायचं विंड पाईप. आणि मग हे आपले दोन लंग्स आहेत, राईट? आणि ह्या लंग्सच्या आत हे दिसतात फांद्यांसारखे, त्याच्या तोंडांना त्याच्या इथे असे बलून सारखे हे असतात बरं का. आणि हे बलून सारखे स्ट्रक्चर्स जे असतात त्यांना म्हणतात एल्व्हिओलाई. आता ह्या एल्व्हिओलाई मध्ये आपण जी हवा आत घेतो, ऑक्सिजन युक्त हवा आत घेतो, ती या एल्व्हिओलाई मध्ये जाते. आणि तिथं काय होतं माहितीये, आपल्या बॉडीमध्ये तयार झालेला CO2 शरीरातून बाहेर रिलीज केला जातो, जो आपण एक्सहेलेशन मार्फत बाहेर टाकतो. एक्सहेलेशन, इनहेलेशन माहिती आहे ना तुम्हाला? व्हॉट इज एक्सहेलेशन, व्हॉट इज इनहेलेशन? सो इनहेलेशन म्हणजे, एक सेकंड ना, अरे सो पहिली प्रोसेस मी जे म्हटलं, इट इज इनहेलेशन. इनहेलेशन म्हणजेच हवा आत घेणे, टेकिंग ऑक्सिजन रिच एअर इन. आपण जी हवा आत घेतो ती नुसती हवा नाहीये, ऑक्सिजन रिच हवा आहे ज्याच्यात भरपूर ऑक्सिजन आहे. आणि दुसरी प्रोसेस आहे एक्सहेलेशन. याच्यामध्ये आपण रिलीज करतो. काय रिलीज करतो? रिलीजिंग CO2, कार्बन डायऑक्साइड रिच एअर आउटसाइड द बॉडी.
सो इनहेल एक्सहेल ही प्रोसेस दोन्ही मिळून एकत्र मिळून जे प्रोसेस असते तिला म्हणतात ब्रीदिंग. हे लिहून ठेवा हा पोरांनो. इनहेल हवा आत घेणे, एक्सहेल हवा कार्बन डायऑक्साईड युक्त बाहेर सोडणे, आणि ते दोन्ही मिळून जे होते त्याला ब्रीदिंग म्हणतात. सो ही ब्रीदिंगची प्रोसेस ही रेस्पिरेशनच्या प्रोसेसचा एक छोटासा पार्ट आहे. आता हा जो ऑक्सिजन, हे लिहून ठेवला तुम्ही सगळ्यांनी. आता मी पुन्हा मागे जाते. हा जो ऑक्सिजन आपण आत घेतलाय तो जेव्हा ह्या आपल्या लंग्स पर्यंत पोहोचतो, लंग्स पर्यंत पोहोचल्यानंतर तिथून मी मगाशी सांगितलं ते अल्व्हिओलाय, तिथं ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स होतो. आपण श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन, बघा मी काय सांगते, श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन असा जातो लंग्स पर्यंत. राईट लंग, लेफ्ट लंग, हे दोन लंग्स आहेत आपले. ह्या लंग्सच्या आत फुग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात, त्याला म्हणतात अल्व्हिओलाय. या अल्व्हिओलाय मध्ये आपल्या ब्लड वेसल्स, म्हणजे त्याच्या अल्व्हिओलाय असे बलून सारखे असतात आणि त्याच्या वरतून ब्लड वेसल्स असतात. आणि मग तिथून आपल्या पूर्ण शरीराकडून आलेला CO2 हा बाहेर रिलीज होतो रक्तातून, आणि आपण जो श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन आहे तो रक्तात मिसळतो. सो ही जी एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे तो तिथं होतो आपल्या लंग्स मध्ये. आणि मग हा जो रक्तातून मिक्स झालेला ऑक्सिजन आहे तो पुढे जातो आपल्या सेल्स पर्यंत. म्हणजेच आता ह्यांचा पाथ कसा झाला रे बघा. मग आपण जो पहिल्यांदा घेतला ऑक्सिजन, ऑक्सिजन आधी कुठे गेला आपल्या नाकावाटे, नोज मधून तो गेला इथे विंड पाईप कडे गेला. विंड पाईप कडून तो गेला लंग्स कडे, लंग्स कडून तो जाणार ब्लड मध्ये, आणि ब्लड मधून तो ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवला जातो. आता ही एक पार्ट झाला. आणि मगाशी जे सांगितलं होतं ना आपण इथे ह्या डेफिनेशन मध्ये की ऑक्सिजन चा यूज होतो टू ब्रेक डाऊन फूड अँड रिलीज एनर्जी. मग ब्रेक डाऊन फूड म्हणजे काय, आपला जो ग्लुकोज आहे बरोबर, आपला ऑक्सिजन आत घेतला, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो ह्या प्रोसेस मधून, आणि आपण जे फूड खातो ना त्या फूड मधून आपल्याला ग्लुकोज मिळालेलं असतं. सो खाल्लेल्या फूड पासून मेन ज्याच्यापासून एनर्जी मिळते तो ग्लुकोज असतो. सो बघा हा, फूड आपण खाल्लं, त्या फूड मधून डायजेशन झाल्यानंतर ग्लुकोज मिळालं, ते तयार झालेलं ग्लुकोज आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मधून पुन्हा ब्लड मध्ये जाणार, आणि ब्लड मधून पुन्हा सेल पर्यंत जाणार. आणि मग बघा मगाशी गेलेला कोण होता, ऑक्सिजन, आणि आता आलेला ग्लुकोज, हे दोघं देखील कुठं जातात, सेलमध्ये जातात. ही सेल ऑर्गॅनल आहे ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. हा जो सेल ऑर्गॅनल आहे ना, इथं नाव दाखवते तुम्हाला याचं, एक मिनिट. सो ह्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजन आला इकडून, इथून ग्लुकोज आला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम कडून, आणि मग हे दोन्ही मिळून म्हणजे ह्या ऑक्सिजनच्या सान्निध्यात ग्लुकोज जो आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं, आणि त्या प्रोसेसमधून एनर्जी रिलीज होते आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणि मग पुन्हा हा कार्बन डायऑक्साईड कुठं जाणार, एक्सहेलेशन मार्फत शरीराबाहेर जाणार. सो अशी ही प्रोसेस आहे. सो रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला जे वाटत होतं आतापर्यंत की हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं, तर हा हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं हा खरं तर रेस्पिरेशनच्या प्रोसेसचा एक पार्ट आहे, ब्रीदिंग. ठीक आहे, लक्षात आलं का बघा. तर तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, मेनी एनिमल्स ब्रीद थ्रू देअर नोज टेकिंग एअर इन टू लंग्स थ्रू द नोज, त्याला म्हणतात इनहेलेशन. मग अशी मी तुम्हाला जे डेफिनेशन लिहून दिली होती. आणि रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड गॅस अँड वॉटर. तुम्हाला आठवतंय मी मध्यंतरी एकदा सांगितलं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये की जर तुम्ही श्वास सोडताना म्हणजे उच्छ्वास घेताना एक्सहेलेशन करताना जर इथं नाकासमोर जर बोट धरलं तर इथे तुम्हाला गरम हे लागतं. सो ते गरम असतं, दॅट इज वॉटर व्हेपर. कार्बन डायऑक्साईड गॅस सोबत काही अमाऊंट मध्ये वॉटर वेपर पण रिलीज होते.
आणि मग ती वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होणं त्याला एक्सहेलेशन म्हणतात. इथं मी 2 डेफिनेशन तयार झाल्या बघा. पहिली डेफिनेशन इनहेलेशन आणि दुसरी आहे एक्सहेलेशन. लिहून ठेवताय. इनहेलेशन म्हणजे टेकिंग एअर इन टू द लंग्स थ्रू द नोज. दुसरी डेफिनेशन आहे रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड गॅस अँड वॉटर वेपर थ्रू द नोज इज कॉल्ड ॲज एक्सहेलेशन. आणि मग ह्या दोन्ही जे आहेत एकत्र त्याला आपण ब्रीदिंग असं म्हणतो. आता बघा रेस्पिरेशनची डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी. आता मगाशी मी जे सांगितलं तर लक्षात आलं का बघा. प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी कशी तयार झाली. ऑक्सिजन आला. कुठून आला. रेस्पिरेटरी सिस्टम मधून. ग्लुकोज आला. कुठून आला. डायजेस्टिव्ह सिस्टम मधून. दोन्ही कुठं गेले. आपल्या ब्लडमध्ये. ब्लडमधून कुठं पोचले. आपल्या सेलपर्यंत. आणि मग काय झालं. ऑक्सिजन आणि ते फूड म्हणजे ग्लुकोज ह्या दोघांची रिॲक्शन होते एकमेकांशी सेलमध्ये. सेलच्या कोणत्या पार्टमध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि मग त्या प्रोसेसला आपण म्हटलं रेस्पिरेशन. रेस्पिरेशन प्लांट्स पण करतात आणि ॲनिमल्स पण करतात. मला सांगा श्वास घेण्याची प्रक्रिया सतत चालू असते की नाही. आपण झोपलो तरी श्वास घेतो की नाही आणि जागे असलो की तरी घेतो. तसंच प्लांट्स सुद्धा दिवस रात्र आपल्यासारखाच ऑक्सिजन घेतात. कार्बन डायऑक्साईड सोडतात. इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. हे माहीत असू देत तुम्हाला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग झाडं ऑक्सिजन रिलीज करतात वगैरे. हा काय प्रकार आहे. तुम्ही खोटं सांगताय मॅडम. प्लांट्स ऑक्सिजन घेत नाहीत. प्लांट्स ऑक्सिजन रिलीज करतात. तर मी त्याचं उत्तर पुन्हा कधीतरी देईन. ऍक्च्युली इट इज रिलेटेड टू फोटोसिंथेसिस. प्लांटच्या ह्याच्यामध्ये 2 प्रोसेस असतात ना. एक फोटोसिंथेसिस एक रेस्पिरेशन. मग फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमधून प्लांट्स ऑक्सिजन रिलीज करतात आणि रेस्पिरेशनच्या प्रोसेसमधून CO2 रिलीज करतात. असं आहे ते. डिटेल हम बाद में कभी सुनेंगे. सो हे झालं प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. रेस्पिरेशन त्यांच्या सेल्समध्ये पण होतं. ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन हा 2 डिफरंट प्रोसेस आहेत असं म्हटलंय. परंतु मी तुम्हाला आता काय सांगितलं. ब्रीदिंग ह्या रेस्पिरेशनच्या प्रोसेसचा पहिला टप्पा आहे. डिफरंट प्रोसेस असं नाही म्हणता येणार खरं तर. आयडियली खरं शब्दशः. कारण ब्रीदिंग पहिल्यांदा होतं. हवा आत येते आणि मग ते आत आलेल्या हवेला जो ऑक्सिजन आहे त्याच्यापासून सेलमध्ये एनर्जी होते की नाही. सो ब्रीदिंग हा रेस्पिरेशनच्या प्रोसेसचा एक टप्पा आहे. आता इथे बघा. रेस्पिरेशन प्लांट्स मध्ये लीव्स, स्टेम, रूट, फ्लावर्स सगळ्या पार्ट्स मधून होतं. स्टोमॅटा असतात ना प्लांटच्या सरफेसवरती. त्या स्टोमॅटाच्या थ्रू आपलं कसं नाक असतं तसं झाडांच्या सरफेसवरती पूर्ण भागावरती छोटे 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 ओपनिंग असतात. त्याला स्टोमॅटा. टोमॅटो नाही. स्टोमॅटा. एक मिनिट लिहून देते तुम्हाला. आज मी 2 नवीन गोष्ट सांगितल्या का बघा. स्टोमॅटा म्हणजे प्लांटच्या सरफेसवरती असणारे छोटे छोटे ओपनिंग्स की ज्याच्यातून हवा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे बाहेर रिलीज वगैरे केली जाते. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मायटोकॉन्ड्रिया, जिथे एनर्जी तयार होते. प्लांट असो किंवा ॲनिमल असो दोघांच्या मध्ये देखील. ॲनिमल्स मध्ये लंग्स, गिल्स आणि स्किन हे 3 ऑर्गन्स आहेत. मासा बघितला. मासा जो आहे तो गिल्स मार्फत श्वास आत घेतो. म्हणजे श्वास म्हणण्यापेक्षा हवा आत घेतो. बरोबर. आपण लंग्स मार्फत घेतो. आणि हे अर्थवर्म सारखे काही ॲनिमल्स आहेत ते स्किनद्वारे रेस्पायर करतात. आपण कशा हवा नाकानं आत घेतली, CO2 रिलीज केली. ही प्रक्रिया अर्थवर्म स्किनद्वारे करतात. आहे की नाही इंटरेस्टिंग. सो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ही रेस्पिरेशनची म्हणजेच एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होण्यासाठी जी हवा आत घेतो, ब्रीदिंग म्हणूयात आपण थोडक्यात. सो ती ब्रीदिंगची प्रोसेस प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते. लक्षात आलं का बघा. इथे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दिलंय बघा. फूड प्लस ऑक्सिजन त्याच्यापासून एनर्जी, कार्बन डायऑक्साईड, वॉटर रिलीज होणं ह्या प्रक्रियेला रेस्पिरेशन म्हणतात. हे लिहून ठेवा. फूड प्लस ऑक्सिजन एकत्र झालं की त्याच्यापासून एनर्जी मिळते, CO2 रिलीज होतो आणि वॉटर रिलीज होतो. सो हे आपलं रेस्पिरेशनची एक हे आहे प्रक्रिया. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स सगळेच कुत्रा, मांजर, फिश, अर्थवर्म सगळे ॲनिमल्स हे रेस्पिरेशनची प्रक्रिया करतात. आणि जसं आपण झोपतो त्यावेळी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनची प्रक्रिया सतत चालू असते.
समजलं? तर तुमच्या पुस्तकातला हा पार्ट आहे. ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. अर्थवर्म असू देत, फ्लाईज म्हणजे माशा असू देत, बटरफ्लाईज असू देत, सगळेच ब्रीदिंग करतात. सगळे सजीव म्हटलं की ते ब्रीदिंग करतात. मग आयदर ते स्किनद्वारे करतील, लंग्सद्वारे करतील किंवा गिल्सद्वारे करतील. कुठल्या ना कुठल्या तरी 3 पैकी हे मेथड असतात ज्याच्याद्वारे ते रेस्पायर करतात. समजलं? कशी वाटली आता तुम्हाला रेस्पिरेशन म्हणजे काय असं विचारतं, तुम्ही काय सांगाल मला सांगा कमेंट करून. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.